नागरिकांना सरकारकडून मिळणार 3,000 रुपये. जाणून घ्या अटी. आपले सरकार हे नागरिकांसाठी विशेष योजना आणत असतात. नागरिकाच्या प्रत्येक अडचणीला केंद्रस्थानी ठेवून ते नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. सरकारी शेतकरी, महिला, त्याचप्रमाणे वृद्ध नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. अशातच आता सरकारने आणखी एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांचे 65 वर्षे पूर्ण झालेले आहे त्यांना सरकारकडून 3,000 रुपये अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारच्या या योजनेचे नाव मुख्यमंत्री वयश्री योजना असे आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य केले जाते. सरकारच्या समाज कल्याण विभागातून या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. ज्या व्यक्तीचे कौटुंबिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत आहे अशा वयोवृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी अर्ज देखील करू शकतात. वयोमानानुसार लोकांचे आजारपण वाढतात. त्या आजारपणासाठी त्यांना खर्च करता यावा यासाठी ही योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत अशक्तपणावर उपाययोजना म्हणून आवश्यक ती साधने दिलेली जातात. तसेच योगा केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, शारीरिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी तसंच ज्येष्ठ नागरिकांना आनंदाने जगता यावे यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाचे वय हे 65 वर्ष असणे गरजेचे आहे. तसेच त्या व्यक्तीचे कौटुंबिक उत्पन्न हे 2 लाख रुपयांच्या आत असायला हवे. तसेच लाभार्थ्यांनी त्यांचे घोषणापत्र देखील सादर करणे गरजेचे आहे. पात्र असणाऱ्या नागरिकांच्या बँक खात्यात थेट 3,000 रुपये वितरित केले जाणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत तुम्हाला जी आवश्यक उपकरणे खरेदी करायची आहे त्याचे प्रमाणपत्र देखील 30 दिवसाच्या आत सादर करणे गरजेचे आहे. तर मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? त्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट साईज 2 फोटो, उत्पन्नाचे सोय घोषणापत्र, उपकरण आणि साहित्याचा दुबार, लाभ न घेतल्याचे सोय घोषणापत्र अशी कागदे त्यासाठी लागतात.